राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संथ वाहते भीमामाई, किनाऱ्यावरील दुःखाची जाणीव तिजला नाही. पण एवढं पाप आहे जगात, तुम्हाला सांगतो. लय बातमी काय म्हणत असतो, बोल लय मनापासून जगावं असं या जगात काय नाही. आपण नुसतं म्हणतो की काय घेऊन आला आणि काय घेऊन जाणार आहे, सगळी इथं सोडून जाणार आहे. हे सपशेल खोटं आहे, लक्षात घ्या. काय घेऊन आला तर जसं तुमचं पूर्वजन्मीचं कर्म आहे ना, त्यानुसार तुम्हाला जन्म मिळाला, तो जन्म घेऊन तुम्ही आलेला आहे. आणि जाणार आहे ना, त्यावेळेस सुद्धा जिवंतपणे केलेलं कर्मच घेऊन जाणार आहे. कमीत कमी प्राण्याला पक्ष्याला लाजवल असं वर्तन जेव्हा माणसाकून होतं ना, तेव्हा लय वाईट वाटतं. तुम्हाला सांगतो की काय नाही आहे जगात, काय विषय नेमका तुम्हाला इसकटून सांगतो. आणि आईबागला मुख्यला 7-8 सीट आहेत अजून, तेवढी उद्यापर्यंत होत्यान, आजच होत्यान. जाऊ आपण. काय शत्रू कोण आहे, काय आहे, त्याचं कसं स्तंभन करायचं, तिथं मी माझ्या हाताने सगळं करून घेतो. किती बी कसली अडचण असू द्या, देवी आहे, तिचं पावित्र्य आहे, अष्टमहाविद्या आहे. महाराष्ट्रात प्रॉब्लेम थोडा असा झाला की 3.5 शक्तिपीठ आपल्याकडे, पण सिद्धपीठ एक पण नाही. 1 नंबरला कामाख्या झालं, दुमावती झालं, ह्या बाहेर आहेत सगळ्या. आणि त्यातल्या जवळ आपल्याला फक्त 800 किलोमीटरवर पुण्यापासून बगलामुखी 8 क्रमांकाची, आणि तिथं आपल्या दुःखाचं स्तंभन करण्यासाठी 100% असं माझं म्हणणं आहे. आजची जी स्टोरी आहे ना, या अशा स्टोऱ्या सांगायला थोडंसं म्हणजे बरोबर नाही वाटत, पण करणाऱ्याला लाज नाही, सांगणाऱ्याला तर अजिबातच नाही. मग ऐकणाऱ्याला लाज ठेवायची काय कारण आहे का बघा पटलं तर. पण ऐका विषय नेमका काय आहे, विषय किती गंभीर आहे ही मला तुम्हाला समजून घ्यायची, समजून सांगायची. पुणे MIDC, कारेगाव रांजणगावची MIDC. इतकी मोठी MIDC आहे की नदी ओलांडल्यावर शिरूरपासून जी MIDC चालू होते ते डायरेक्ट वाघोली पुणेपर्यंत सगळ्या कंपन्याच एका बाजूनी. अनेक प्रकारचे नेते त्याच्यावर पोचले जाणारे, अनेक प्रकारचे गुंड, बारकी छाटछूट कॉन्ट्रॅक्ट घेणारे, छाटछूट 4-2 पोरं कामाला लावून त्यांचा पगार खाणारे, हे आज तिथं मोठ्या मोठ्या राजकीय पदावर पोचलेले आहेत. मध्ये आधी गोळीबार होतो, तिथे सेपरेट पोलीस स्टेशनची निर्मिती केली शासनाची. आणि रांजणगाव पोलीस स्टेशनचं नावलौकिक आहे की गुन्हा शोधून काढण्यात फार छान कर्मचारी आहेत आणि चांगलं काम करतात. आता हा विषय त्या रांजणगाव MIDCलाच. त्या रांजणगाव MIDCमध्ये तुम्ही जर रस्त्याने जर फिरला संध्याकाळी 6 नंतर, 6 ते 9 ह्या वेळेत, किंवा सकाळच्या पारी, एक विशिष्ट प्रकारचं जग आहे इथं बघायला मिळतं. पहिली गोष्ट, ह्या गावामध्ये अष्टविनायकातला एक आपला गणपती, रांजणगावचा महागणपती, त्या रस्त्याने नुसती चक्कर 1 किलोमीटर मारण्याची माणसाला माणूस लागले, गर्दी लय. त्या ठिकाणी तुम्हाला देशातली प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी दिसेल. बघा किती विशेष आहे. आपला माणूस तर ओळखू येतो, पण तुम्हाला तिथं चायनीज टाईपची नेपाळी लोक दिसणार, लेडीज पण जेंट्स पण. तुम्हाला उत्तर प्रदेशचे दिसणार, तिथं तुम्हाला बिहारी दिसणार, तुम्हाला झारखंड दिसणार, तुम्हाला राजस्थान दिसणार. पण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इथले जास्त आहेत, काही ओरिसामधले आहेत. महाराष्ट्रातला जो विदर्भ आहे, विदर्भ, मराठवाडा, इथली बरीचशी मुलं तिथे तुम्हाला दिसणार, जोडपी दिसणार. आणि असंच चालेल, त्या सगळ्या गाड्या ते स्टॉपला थांबणार, त्या गाड्या त्यांना घेऊन जाणार, संध्याकाळी आणून सोडणार. महिलांना मुलींना विदाऊट स्केल तिथं काम मिळतं, अशी तिथली ओळख. मरणाची बुजबुज पुरी वाढली, बाहेरची लोक आलेली, सगळं तिथं. आणि त्या ठिकाणी सगळं मिळतं, लक्षात घ्या. देवाचं ठिकाण असून 2-4 बार आहेत, 2-4 वाईन शॉप आहेत, त्याच्यानंतर मटन मार्केट, मच्छी मार्केट ही बी आहे. काय नाही असं नाही. गुप्त आणि सुप्त पद्धतीने काही वेशवास होतो ते ठिकाणी चालतो. आणि माझ्या घरापासून 30 किलोमीटर, तुम्हाला काय खोटं सांगू, आहे ती खरं. खरं बोलायचं, नदीजवळ बसलो. ह्या MIDCमध्ये एक महिला बाहेरून तिथं आली, तिचं नाव आहे शीना, आणि ही परप्रांतीय असून आली तर आली 3 वर्षाचं लेकरू घेऊन आली. का आली असं विचार करा बरं. म्हणजे काही अतिशहाणे असतात की नवरा असेल
मी नाही म्हणत प्रत्येक वेळेस नवऱ्याची चुकी आहे किंवा हिची चुकी आहे. नवरा समजा दारू पिऊन हानमार करणारा असला तर त्याला सोडलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण तो जर चांगला असेल तर फक्त काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं होतं आणि माझं उगाच ह्याशी लग्न केलं, मला पश्चाताप झाला आणि अशा हिशोबाने आला असेल तर त्याबद्दल काही डिटेल्स माहिती मिळाली नाही की नवऱ्याचं आणि तिचं विभक्त कशामुळे झाले. पण घटस्फोट झाला नव्हता, केस कोर्टात चालली होती. तिथे 400 आठवण टाकून दिली आणि बाई आली 4 मैत्रिणींच्या बरोबर इकडं, लेकरू घेऊन आली. आता सुरुवातीच्या काळात ते शिपा असतात तिथं, तिच्या मैत्रिणी वगैरे मुलगा सांभाळायला लावायची. त्या मुलाचं नाव कृष्णा आणि ही कामाला जायची. पॅकिंग लिमिटेड म्हणजे तुम्हाला सांगतो काही खाद्यपदार्थाच्या पण कंपन्या आहेत तिथं. तिथं महिलांची त्या लाईनवर सारखी पॅकिंग बॉक्स भरायला सतत गरज असते. त्या ठिकाणी ती कामाला लागली. काम लगेच मिळतं. 300-400 तर कुठे गेले नाहीत. 10,000 महिना डोक्याला ताण नाही. पण मनची आहे जिंदगी. मनाला वाटून तर जगायचं. आता तिला एक मुलगा आहे 3 वर्षाचा, म्हणजे कमीत कमी तिचं 4-5 वर्ष. आणि नैतिक संबंध, नैतिक म्हणतोय मी का, लग्नानंतर असते ते नैतिक संबंध असत्यानच. ही स्टोरी मला वेगळ्या दिशेने अँगलनी सांगायची. याचं कारण म्हणजे ती चुकीचे का बरोबर हे सांगा तुम्ही. तुमच्या सामाजिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या हे जरी चुकीचं वाटत असलं तरी कायदेशीरदृष्ट्या ते बरोबर आहे, लक्षात घ्या. नुकताच सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे सर्वोच्च निकाल असा आलेला आहे की अनैतिक संबंध त्याची परवानगी स्त्रीला, नवरा जिवंत असताना स्त्रीला दिलेली आहे. पोलीस तिची विचारपूस करू शकत नाही, त्याला काय डोकं लावू शकत नाही, जास्त ते केस दाखल करू शकत नाही. वेश्या व्यवसाय करण्याची सुद्धा परमिशन स्त्रीला दिलेली आहे. तिला पोलीस अटक करू शकत नाहीत, फार तर चौकशी करू शकतात, ते महिला कॉन्स्टेबलकडून. एवढा कायदा म्हणजे रिपोर्ट कसा आलाय, निकाल कसा आलाय बघा आता. म्हणजे कसं असतं की कलियुग एकदा चालू झालं ना की आपले तुकाराम मुंडेसारखा आपला तुकाराम महाराज सोडले ना तर सगळं असं वाईटच दिसतं सगळीकडं. दुष्काळ धाराशी आहे. दुष्काळ पडणं इतकी सोपी गोष्ट आहे. माणूस कसा बी जगन, पक्षी किडामुंगी जनावरं यांचं हालेत. आज आमच्या बागायतीला सुद्धा चारा जळायला लागलेला आहे. शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय आणि काही विशिष्ट अवलादी फोडाफोडीच्या मागे लागल्या. ह्याचा आमदार फोड, त्याचा खासदार फोड. अशी तळपायाची आग मस्त थकायला जाते. पण काय करता, आपण पडतो बिकारडी माणसं, काय करणार आहे आपण त्याला. आपण असाही विषय. आता इथं काय झालंय, बाई तर लागली कामाला जायला लागल्यानंतर तिने शरीराची भूक भागली जायची. पोटाखालच्या भूकचं काय, पोटाचं भागते, पोटाखालच्या भूकचं काय, इच्छा व्हायची ह्या कुशीहून त्या कुशीहून, त्या कुशीहून त्या कुशीहून. मग अशा वेळेस मन, ती संप्रेरक असतात रक्तात मेंदूत, ती शोधू कुठे किनारा ठोक्याच्या रूपाने शोधायला लागतात. मेंटॅलिटी. आणि कायद्या संरक्षण काय चुकीचं आहे का तिचं? अजिबात नाही. कायद्याच्या बाजूने ती आधुनिक 18 वर्ष पूर्ण असल्या तर ती 21-22 वय आहे. पण तिचं लेकराव पण जीव आहे, असं काही नाही. तिने तिकडं नवऱ्याकडे सोडून दिलं किंवा सासरीकडे, तिने ती लेकरू घेऊन आलती. तिथे मुलाव जीव होता, तिचा मुलगा होता. ते काम चालू असताना ही लाईन ती लाईन कशाची, कामाची. त्याच्यात एक पंटर तर होतं बा तसलं, लाल पिवळी केस केलेलं, 20 वर्षीय होता, तन्नाबांड उत्तर प्रदेशचा. आणि त्याचं नाव आहे देवांश साहू, वय वर्षी 20. तराट अगदी, म्हणजे नांगराला बी तराट, सगळा तराट. पण लायकी 400, ओव्हर टाईम केलं तर 500 ह्या लायकीचा. ती बी 8 तास करायचं, कधी 10 तास करायचं. पण त्याला असं वाटतं की, आणि प्रत्येकाची तुम्हाला पुरुषाची फॅन्टसी असते काहीची, की बाबा सगळं बागतंय आपलं, पण संध्याकाळी झोपताना इच्छा होती त्याचं काय करायचं. लग्न तर काय लगेच करता येईना, लग्न नव्हतं. आपण 1000-2000 किलोमीटर लांब आहे घरापासून. मग आपली नीट घालावी ना, नीट घालत नाही, ती वळवळ करतात इथे येऊन. ह्यांनी केली सुरुवात, आकडा फिरून फिरून इकडं टाक आला माघारी, तिकडं टाक आला माघारी. एक ठिकाणी गुतला बुवा. ही काय ही शिना, त्याला ते आवडला, त्याला ती आवडली. आपलं काय जात नाही बरं का. त्यांचं ती जमलं बुवा. ती काय आपल्यासारखं नसतं, ती डायरेक्ट भिडतात तुम्हाला सांगतो. मग त्यांनी सांगितलं आणि थोडे शिक्षित होते. आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू बुवा. म्हणजे गावाकडं लफडी म्हणतात ह्या गोष्टीला, पण त्याला इंग्रजी नाव आहे लिव्ह इन.
लग्नाच्या आधी राहतात बरं का एकत्र ही. हा, आणि काय नाही, तू सुख घे सुख दे, तुम्हाला काय मागायचं नाही, कसं फ्री जगायचं, जीन्स घालून जगायचं, एकमागची चुकून जगायचं, असं लाकलपडी त्यांची. लय त्यांचं अवघड, त्याला काय नैतिक बंधन नसतं, काय नसतं. आज ही असलेली फिल्म बघायची ह्याप्रमाणे शॉट, उद्या ती असलेली फिल्म त्याप्रमाणे शॉट, कसं बी. त्यातलं एखादं म्हणलं ना, तुझ्यापेक्षा मला जास्त नागारावर भेटलाय, ब्रेकअप, त्यांनी गपचिप निघून जायचं बा, लगेच आला दुसरा. त्या बाबांनी सोडायचं म्हणलं तरी हिची तयारी, ती दुसरा. हे असलं जग आहे बरं का, ध्यानात ठेवा. ह्यांनी ठरवलं की लिव्ह इनमध्ये आपण राहू. आता त्यांनी एक रूम घेतली, रूममध्ये रूम काय लगेच मिळते, आधार कार्ड वगैरे घेतलं की रूम घेतली, लागले कामाला जायला. आता मॅटर कसा व्हायचा, दिवसाचं ठीक आहे, काम धंदा अमकं तमकं, संध्याकाळी हा चिकन घेऊन यायचा, कधी काय जेवले खावले. किती 20 वर्षाचं काय ग बसन का तुम्हाला वाटतं? अजिबात. काय कारण आहे 20 वर्षाचं? त्याला पाहिजे असतो स्त्रीभोग, ती बी त्याच्या फॅन्टसीनुसार. आणि फॅन्टसी कोणाकोणाची कशी असती, पण याची फॅन्टसी थोडी घडलेल्या घटनेहून वेगळ्या प्रकारची असली पाहिजे, तीच होती असं नाही. पण थोडी माहिती होईल तुम्हाला फॅन्टसी. त्या फॅन्टसीचं नाव आहे फुल न्यूड, म्हणजे थोडक्यात झोपण्याचा जो 7-8 तास माणूस झोपतो बा, ते झोपण्यात त्या अंथरुणामध्ये तो आणि त्याची पार्टनर हे पूर्ण नग्न पाहिजेत. ही फॅन्टसीचा प्रकार आहे एक. त्याच्यासाठी निवांत एकांत एक खोली, तिथं काय दुसरं कोणी येत नाही, खिडक्या बिडक्या बंद बरं का पार, नाही तर तो उदं कोटा नवायचा, हे असा विषय असतो. आणि मग कधी गुलाबी कलरची पिंक लाईट चालू असते छोटीशी, हा असं, बाकी काय नसतं विषय. कधी कधी मग पण पडदा बिडदा पॅक खोलीत तो विषय असतो, पूर्ण नग्न झोपणे. कधी सगळं काय कार्यक्रम करून झोपणे भाऊ, ते काय ह्याला शक्य होत नव्हतं. पोरगं झोपल्यानंतर ती रिस्पॉन्स द्यायची, सगळं व्यवस्थित व्हायचं, पण ह्याला ते नको होतं. शे असं म्हणलं, ही उसणं जगणं काय खरं नाही बा. मला ती पोरगं तू ते बापाकडे घालव, ती पोरगं तुझ्या आईबापाकडे दे. शिव बडवा त्याच्या पोराच्या मुळा उठलेला, तिला सांगायचा. ती काय म्हणायची, तुझी इच्छा तर मी पूर्ण करते ना, असं काही नाही, मलाही सुख मिळते तुलाही सुख मिळते, पण मिलीजुली सरकार ठेवणं. म्हणजे असे एखाद्या पक्षाला जागा कमी पडल्यावर तो नाही का दुसऱ्याचा एक तर फोडतो, नाही तर दुसऱ्याच्या एक तर दोघाचं जॉईंट होतो आणि दोघं मिळून लुटी त्यात. हां, मला एका कॉन्ट्रॅक्टरने फोन केला तर मला बोलून द्यायचा, आता मी स्टोरी सांगणारच आहे थांबा. म्हणला आम्हाला जर 20 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली, कसं धंदा करायचा तुम्ही, हे असलं आतलं जग. आम्ही तर कान टाकरला, म्हणलं मला सांग बरं, मला लोकांना सांगू दे म्हणलं काय चाललं. म्हणलं ही मला माहिती आहे, पण ते पर्सेंटेज नव्हतं कळत. म्हणला समजा 1 कोटी रुपयाचं काम आहे, म्हणला तुम्हाला खोटं वाटून 15 लाख आमदाराला द्यावं लागतात. महाराष्ट्रात सांगतोय बरं का, मी पाकिस्तानमध्ये सांगत नाही, कराचीतलं, हा महाराष्ट्रातलं सांगतोय. आमदाराला 15 लाख, शासकीय अधिकाऱ्यांना काही पैसे आहेत, सगळं ही वाटून वाटून मला निम्मे पैसे देतात. मग निम्म्या पैशात आम्ही डांबरी कसा करणार आहे बुवा? आम्हाला बी परवडलं पाहिजे ना, मशनींचा हप्ता चालू आहेत, लेबर सांभाळायचं, आम्हाला पोट आहेच ना. आम्ही तो निकृष्ट दर्जाचा बनवतो, सगळे हे करतात, फक्त मला जनता बॉम्ब आलती. इथं डांबरीकरण बघा, 12 महिन्यात होत असला, इथं डांबरीकरण. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, म्हणजे नीचपणाच्या जे पातळी आहे ना, ह्याच्यापेक्षा म्हणजे नीचात 100 नीच मेल्यानंतर जो नीच तयार होतो त्याला राजकारणी म्हणतात, हे लक्षात ठेवा. पूर्वीचे नेते सोन्यासारखे होते, असे काही नेते होऊन गेल्यात, असे काही पंतप्रधान होऊन गेल्यात की मृत्यूनंतर त्यांचं विधी करायला सुद्धा पैसे नव्हते महाराज. हे या मातीची ताकद आहे. आता आपले तुकाराम महाराज आहेत ना, मी मुंडे म्हणत नाही त्यांना, तुकाराम महाराज म्हणतो, ही देवाचंच रूप आहे. ह्या मातीत ताकद आहे महाराष्ट्रात काहीतरी, की जेव्हा राक्षसांनी असा उच्छाद मांडल्यानंतर देव अवतार जन्म घेतो ना, अशा प्रकारची लोक अजून बरीच आहेत तुम्हाला सांगतो, पण दाबले त्यांना सध्या. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायला, तुकाराम मुंडे साहेब आहेत ना, ह्यांचं थोडं 1 लिटर रक्त काढलं पाहिजे, नाही अर्धाच लिटर काढलं पाहिजे तुम्हाला सांगतो. ते अर्धा लिटरचं 2-2 थेंब आहे ना, हे सगळ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना टोचलं पाहिजे. काय खांद्यात बदल व्हायला बसला आहे, पोलीस प्रशासन मस्त व्हायला बसले, सगळेच मस्त व्हायला बसले, लय भारी वाटणं आपल्याला, पण होत नाही तसं. उलट त्यांना जगावं, हा त्यांचा कार्यक्रम करेक्ट करू नये कोणी, एवढी इच्छा आहे. महाराष्ट्राला लय मोठा तो आधार आहे तुकाराम मुंडे साहेब, हा ध्यानात ठेवा. आता हिथं ह्या घटनेत काय झालंय, ह्याला फॅन्टसीचा प्रकार, मला नंगा पुंगा कार्यक्रम पाहिजे, हम भी नंगा तुम भी नंगा, नंगा सारा जमाना, पण पोरग वराडते,
पोरगे बोलते. आणि पोराचं कसं असं लहान लिकरू आहे, ती परमेश्वराचा अवतार आहे, 3 वर्षाचं म्हणजे काय हिच्या डोक्यात होतं. हिचा जीव होता बरं का पोराव हे शेणाचा, की 3.5 वर्ष झालं तर इंग्लिश मिडियमचं शिक्षण द्यायचं असं तसं हे डोक्यात होतं गणित. पण ती हात असं चिकटून चिमुकल्या हाताने आईला बिलगून झोपलेलं आईच्या उभंला, त्यासाठी आई व्हावं लागतं. ती ते थोडं हल्लं की तिचं उठायचं, रडायचं. लहान बाळ आहे त्याला, याचं पार उठलेलं पडायचं बुवा. ती रडायला लागलं की डोक्याला टेन्शन यायचं, आदळापट ह्याची किरकिर भांडणं होय त्याच्याहून. हा, मग शेजाऱ्याने येऊन दारा पावला, म्हणला आम्ही दिवसभर काम करणारे लोक आहेत, तुमचं काय असं ना ते बाहेर रस्त्यात जाऊन भांडायचं. म्हणला आम्हाला त्रास द्यायचा नाही रात्रीचा. ही गप एक नाही, ह्याची घुसमट व्हायला लागली. हे लय दिवस चाललं नाही, हे महिना 1.5 महिना चाललं. आणि ती बायको काय, त्याची बायको माझ्यामध्ये लिव्ह इन मधली ती शिना काय, ती पोरग सोडवा ना तिकडं. त्यांनी असं ठरवलं की आपणच ह्या पोराचा काटा काढायचा. आणि 18 जून 2026, किती दिवस झाल्यात, 4 दिवसापूर्वीचा विषय. दुपारच्या पारीस ती गेली कामाव. शेजारची एक म्हातारी होती, त्याला सांगितलं पोरग सांभाळा, पोरग बाहेर खेळत होतं. हा बाडवा दुपारचा शिरला तिथं तिच्या खोलीत, चाय होती त्याकडं. त्या पोरा चॉकलेट बिकलेट दिलं, बिस्किट पोळा काय दाखवलं असं, ते खाऊ तर थांबला तो. अंदाज घेतला परिस्थितीचा आणि नरड दाबून बिथडावर आपटून त्या पोराच्या हात केलं. डोक्याला जखमा आहेत, नाक फुटलेलं आहे, रक्त आहे. सगळं झाल्यानंतर तिथून तो काम करून दार लुटून घेतलं आणि गेला चौकात. तिथून तिला फोन केला, ती कामाव. आपल्या दोघाच्या प्रेमातला अडथळा दूर केलाय मी, आणि मी त्याला संपवलं. आता ती लेकरू मारलंय म्हणल्यावर तिची अक्कल बंद झाली. ती काम बिम सोडून तिथून बाहेर रडतच रिक्षा केली, घरी आली तर ती तसा विषय. पोलीस स्टेशनला फोन केला, शेजाऱ्या पाजारांनी मर्डर केला. पोलिसांचं पथक आलं, रांजणगाव पोलीस स्टेशनचं, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचं. ह्या बाईने त्याचा फोटो मोबाईलमधली, म्हणली ह्या बाळकावाला पकडा आधी, यांनी मारलं म्हणली. आता मला फोन आलता असा, आम्ही लिव्ह इन मध्ये राहत होतो, यांनी हा कुठं ना कोण ठेवलं. ते आई म्हणून तिला तळतळ त्याची साहजिक आहे. पण नवरा नसता सोडला तर बरं झालं असतं मला वाटतं. आणि कोर्टाने सांगितलंय, मी काही चुकीचं सांगत नाही, की स्त्री संबंध ठेवू शकते बाहेर. अजून एक निर्णय आलाय कोर्टात, तो लय खतरनाक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक नवरा बायको येत, आणि त्या बाईने नवरा सहित दुसऱ्या एखाद्या ठोक्याशी संबंध ठेवले समजा, परपुरुषाची. आणि त्या परपुरुषापासून जर तिला दिवस गेले, ती जर गरोदर राहिली, ती जर बाळ झालं, तर कोर्ट असं म्हणतं की जो लग्नाचा नवरा आहे का, याने त्याचं पालन पोषण करायचं. ही बरी तर आहे का बा, आता काय कधी होईल सांगता येत नाही बा ह्या जगात. त्याच्यामुळे ती कायदेशीर चालावं लागते. ही काही निर्णय हे अनैतिकतेला थारा देणारे आहेत. आणि आपण काही नैतिकतेने जगणारी माणसं लयतले 20-25 वर्षात बरीचशी 70% मरून जाते ना. आता कोण राहायचं नाही. मग आता ही वराती पुढले नाचणारी आहेत ना, हे त्या जागेवर जाणार. ही लापड्या जापड्यावाली आहेत ना, याच्यापेक्षा डेंजर रोग आला तर बरं होईल थोडंसं. काय होते बघू आता भविष्यात. आपण तर काय राहायचो नाही अशी तरा. मारल्यानंतर पोलिसांनी इतकी सुंदर कामगिरी केली, 40 मिनिटाच्या आत त्याला पकडला. बघा नेटवर्क कसं असतं पोलिसांचं. ते फोटो दिला ना, तो पळून जायला तयारी होता, पण बरोबर गडी पकडलं. तर कुठं असं ठेपूसला बाईन दिलं, म्हणजे याला तारा. आता परिस्थिती अशी झाली, लिकरू गेलं मरून ते कृष्णा, हे गेला तुरुंगात ठोके. याचा काय, ह्यो काय कुकाचा नव्हता, जाऊन ते गेला, नेवदाऊट ठेवला होता म्हणायचं. बालहत्येसाठी ती 10-15 वर्ष 20 वर्ष सुटत नसतं गॅरंटेड. यांच्याकडे काय दथुऱ्या नाही, पैसा बी सामान नाही. ती सुटायचं म्हणलं 10-5 लाख लागत, त्यात तुम्हाला कळायचं नाही आतलं. ह्याच्याकडे काय नाही, ती गेला आता ह्या बाईचं काय, ती तिथं एक तर राहू शकत नाही. ती आता गाठणार घर तपलं, आपलं गाव गाठणार. ती नवऱ्याकडे जाऊ शकत नाही, आईबापाकडे जाईल बा किंवा भावाकडे जाईल बा. चांगला दिवा लावून आली म्हणत्यान, पोरग मारून आली कायदाशी. अशी अवस्था आहे या जगाची. त्याच्यामुळे ही स्टोरी सांगण्या पाठीमागचं कारण तुम्हाला, की कोर्टाचे काही निर्णय, आणि कोर्टाच्या निर्णयाला किरकोळमध्ये घेऊ नका. तुमची केस, तुमच्या बाबतीतली केस असेल, ती जर स्थानिक कोर्टामध्ये, तालुका न्यायालय असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, या ठिकाणी जर स्टँड झाली तर उच्च न्यायालयाच्या त्या केसेसचा दाखला दिला जातो. हो का, हे असं आहे. आणि ते शिक्कामोर्तब होतं, लक्षात घ्या. शिक्कामोर्तब होतं ते. भयानक दिशेने जग चाललंय. काही होऊ द्या, 26 आणि 27ला मी प्रयत्न करणार जिवंत राहण्याचा. तुम्ही सुद्धा राहा. बघू आपण काय होते. काळ लय वाईट आहे, आणि रोज कमीत कमी 1.5 फूट आता हे पाणी खाली चाललंय.
10-15 दिवस नाही पाडला महाराजा तर कधी न आटणारी विमा सुद्धा ह्या वर्षी आटू शकते. रामकृष्ण हरी माऊली.